तर कसं आहे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आता वणीगडावर निघालोय आज. तर तुम्ही कुठे आहेत ते कमेंटमध्ये सांगा. आणि आता आम्ही घरून निघलोय आता पिंपळनेरच्या दिशेने. पाहू शकता तुम्ही, आता सध्या तर कोण नाही, आम्ही एकटं निघलेलो आहे वाडाकडून. पाहू शकता तुम्ही केवढे पाड आहे इकडं, तुम्ही पाहिलं नसती ना, आम्हीच बघितले फक्त. तर पोचलेलो आहे आम्ही आता पिंपळनेरमध्ये. पाहू शकता माझ्यासोबत नाना बी पिंपळनेरमध्ये पोचलेलो आहे. आणि बाकी तुम्ही कुठेपर्यंत पोचलेले आहेत कमेंटमध्ये सांगा. पाहू शकता इथं रोड काम चालू आहे. तर आम्ही आता पिंपळनेरमध्ये आलो होतो, ते इकडं बैल पाहायला आलो. तर नाना पी तर पिंपळनेरामध्ये मस्त जेवण भेटलं होतं. मस्त जेवण खतरनाक बनवलं होतं त्यांनी बिचाऱ्यांनी. पाहू शकता किती गर्दी होती जेवण करायला. आम्ही पण बसलो होतो जेवण करायला. एकदम भारी मसाला भात तयार केलेला होता, कढी होती, एकदम भारी. आता आम्ही पिंपळनेरातून पुढे निघलेलो आहे. पाहू शकता कशी दिंडी चालली सगळी. माग मोर आराम करून घेत जावा, तब्येत बिघडू नका देवा. कसं आहे, आपण वणीगडाला चाललो ते आईचे दर्शन घ्यासाठी. टनाटन जावा, थोडा आराम करा, सावली खाली बसा. आम्ही कसं आहे मोकार आराम करत चाललो ते. मित्रांनो व्हिडिओला लाईक फॉलो करा. जय सप्तशृंगी माता की जय. थोडासा आराम करून घेतला आम्ही, निघालो आता. कधी बारी नाही शेलबारी इथं पोचून, म्हणजे आता थोडे लांब आहे अजून शेलबारी. ते मोर पाड दिसू राहिले तिथं शेलबारी. बाबी कशी चालू आहे बाकी पब्लिक. मग कर विषय भाऊ, नाद नाही करायचा. गाडी राहिली मग नादच नाही करायचा. सिस्टम फाडतो मोर तर विषयच नाही. जिकडे तिकडे पब्लिकच पब्लिक आहे. पुढे बघा तिकडे पब्लिक विषयच नाही. मग भाऊ इथं मांगी दिसली आपल्याला. पाहू शकता कसे दोन डोंगर दिसत आहे, एकदम भारी. इथं फिरायला पावसाळ्यामध्ये एकदम सुंदर वातावरण असतं. सगळेजण येऊ शकतात फिरायला इथं. 2 ग्लास रस्ता आणला चाललो ना भाऊ शेलबारीतून निघून. नाद नाही करत आहे. हॅशटॅग मेडियावाला, चतुर्शृंगीवाला. हा नाद करायचा नाही. नाच करायचं, निघायचं डायरेक्ट चाललं ना, गडावरच जायचं. टॉपचा विषय आहे भाऊ, टॉपचा. मी हे सांगत होतो तुला मग. आता शेलबारी वरून निघलो आता कात्रेलला. खात्रीला मग कसं आहे पाड. हा नाद करता काय तुम्ही? माकार विषय आहे भाऊ, सोपा नाही. एकलंच वणीगडाची यात्रा अशीच राहते भाऊ. संध्याकाळ झाली भाऊ, ताराबादला पोठ्यामध्ये आलेले. ताराबाद अजून 5-6 किलोमीटर आहे. नाना चाललाय ना मागं, बाकी माणसं पुढे आहेत, बाकी मागं चालू राहिले बिचारे. पूर्ण दमून जायले भाऊ. जेवण चाललाय दादा, आता नाही तर मोर एखादा जागा शोधून राहिला आम्ही बघायला. बस आम्हाला जागा काही भेटला नाही, आम्ही चालूच राहिलं. तर बेकार अंधार पडून गेलाय भाऊ. मग फायनली आम्हाला जागा भेटला आणि तिथं मस्त आम्ही आराम केला. स्वतः दुसऱ्यांचं होतं टाकेल त्याच्यावर मस्त झोपून घेतलं. आणि आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड बाय मित्रांनो, बाय बाय.